विद्यार्थ्यांसाठी मुंबई ठाकरे बंधूंचा मोर्चा. देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिलेला नाही तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेलेला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रविवारी 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केले. तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल, असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्ही बघा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. 26 जुलैच्या आंदोलनात शरद पवार येऊ शकतात, भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेलच, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मी आठवण करून देतो, राज्यातला सर्वात मोठा TET घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. त्यामध्ये ISS अधिकाऱ्यांपासून सगळे सामील होते आणि एवढा मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. तसे TET घोटाळाच झाला नाही, तर जे नापास होते त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आम्ही TET परीक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच परीक्षाआधी घोटाळेबाजांना पकडलं. स्वतःचं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा TET घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले. त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला. आम्ही तर TETच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली. त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.